प्रीमॅच्युअर बेबीज म्हणजे ज्यांचा 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये म्हणजे लवकर डिलिव्हरी होते अशा बाळांना आपण प्रीमॅच्युअर बेबीज असं म्हणतो. तर ही बाळं अतिशय नाजूक असतात. त्यांचे शरीर पूर्णतः विकसित झालेलं नसतं. ब्रेन, लंग्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम देखील या बाळांची वीक असते. त्यामुळे ही बाळं स्पेशल असतात. त्यांना बऱ्याचदा निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये देखील ॲडमिट करायला लागू शकतं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये श्वासाला मदत करणं, ऑक्सिजनचा पुरवठा करणं, वॉर्मरच्या साहाय्याने टेम्परेचर मेंटेन करणं अशा किंवा कधीकधी श्वासोच्छवासास देखील त्यांना मदत करायला लागू शकते. प्रीमॅच्युअर बेबीज बऱ्याचदा स्तनपान देखील डायरेक्टली घेऊ शकत नाही, कारण चोखण्याची क्षमता देखील अशा बाळांमध्ये नसते. तेव्हा अशा बाळांना आपण आईचं दूध एक्सप्रेस आऊट करून ते एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क इतर पद्धतींनी बाळाला देत असतो. परंतु हे एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क हे अतिशय महत्त्वाचं असतं, कारण त्यातील अँटीबॉडीज बाळाचं इन्फेक्शनपासून प्रोटेक्शन करू शकतात.